मंत्री पंकजा मुंडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भगवान भक्ती गडावरती आता पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। आपण पाहू शकता पंकजा मुंडे यांनी यावर्षी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं होतं आणि याच पूरग्रस्तांची जो दसरा आहे तो चांगला जावा आणि त्याच अनुषंगाने गुळ, डाळ आणि साखर हे अशा स्वरूपात भगवान भक्ती गडावरती या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये विविध ठिकाणावरनं हे सामान जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि हे सामान जे आहे ते पूरग्रस्तांना पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आपल्याबरोबर काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूयात या सामानामध्ये नेमकं काय काय आहे। म्हणजे पंकजा मुंडेंनी आव्हान केल्याच्या नंतर तुम्ही हे जे पूरग्रस्त आहेत यांना आम्ही ताईसाहेबांच्या आव्हानानंतर मदतीचा हात म्हणून आम्ही एवढं वाटप करतो। याच्यामध्ये रवा आहे, डाळ आहे, गूळ आहे आणि तेल आहे। हे आम्ही सर्व ताईच्या आदेशानुसार पोहोच करणार आहोत। कुठले कुठले गावं ह्याच्यात प्रामुख्याने तुमच्या परिसरातले त्यांना तुम्ही देता? इथं पूरग्रस्तासाठी बीड आसपासचे कुठं नायगाव झालं, लांबरवाडी झालं, इथं वाली झालं, चिंचोली झालं, आपल्या खालचं मातकोळी झालं, ह्या ठिकाणी आम्ही पोच करणार इथं डाळ, तेल, गूळ हे ताईसाहेबाच्या आव्हानानंतर आम्ही करणार, त्यांना सपोर्ट करणार। नक्कीच पहिला दसरा मेळावा आहे, ज्या दसरा मेळाव्यावरती सध्या शेतकरी संकटात आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही मदतीचा ओघ जो आहे तो देणार आहेत। असं किती साहित्य असेल जे आता वाटप करताय? आपण पाहू शकता या ठिकाणी फार लांबून राज्यातून लोक आले। ते राज्यातील लोक येताना मोकळ्या हाताने न येता पूरग्रस्तांना किट वाटप, ताईंच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीच्या किराणा किट या ठिकाणी घेऊन येत आहेत। ज्या या आम्ही पंकजाताईंच्या माध्यमातून पंचक्रोशीमध्ये जिथं जिथं पूरग्रस्त भाग आहे, जिथं जिथं जमिनी वाहून गेलेल्या आहेत, त्यांना वाटप करून एक आधार देण्याचं काम पंकजाताईंच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। नक्कीच पंकजा मुंडे यांनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी गूळ आहे, डाळ आहे, रवा आहे, असं हे पूर्ण साहित्य जे आहे ते या ठिकाणच्या पूरग्रस्तांना दिलं जाणार आहे। आणि यंदाचा पहिला दसरा मेळावा जो आहे तो या ठिकाणी शेतकरी संकटात आहेत आणि त्यामुळेच आता मदतीचा ओघ जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि स्वतः मुंडेंच्या हस्ते या सर्वाचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। कॅमेरामन आयुबसह विकास माने, एबीपी माझा, सावरगाव घाट, भगवान भक्तीगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।